तर एकीकडे पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा शेवटचा दिवस असला तरी नाशिकमधील शेतकऱ्यांनी संप कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। उद्या खासदार राजू शेट्टी, बच्चू कडू यांच्यासह सुकाणू समिती सदस्यांच्या बैठकीनंतरच आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं मत शेतकऱ्यांनी व्यक्त केलं। गेल्या आठवड्याभरात संपामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं 100 कोटींचं नुकसान झालंय। त्यामुळे संप अजून जितके दिवस चालेल तितकं शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे। त्यामुळे उद्या सुकाणू समिती काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असेल। सरकारने या सगळ्या गोष्टी आता सगळ्या रोज चालू आहे, ज्या घडामोडी चालू आहे आणि ज्या ते अफवा पसरवायचं काम करताय का बुवा इकडं संप मिटला तिकडं पुलतांब्याला मिटला। पुलतांबेकरांचा पण अजून काही संप संपलेला नाही, ते पण उद्या ठरणार आहे। पण आता त्याच्यातल्या त्या लोकांनी अगोदर जे जाहीर केलं होतं का बुवा आम्ही सातव्या दिवशी संपवणार आहे, पण असं काही नाही। त्या पुलतांब्याचे लोक पण कोर टीम मध्ये आहे आणि ते सगळे उद्या राज्याची बैठक आहे उद्या राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली, तर त्या सगळ्या बैठकीनंतर काय जे असेल ते पुढे ठरणार आहे। आणि तुम्ही आता बघितलं जे सगळे शेतकरी ठाम आहे।